नमस्कार. सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून भारतीय विद्याभवन आणि इन्फोसिस फाउंडेशन कल्चरल आउटरीच प्रोग्रॅम या अंतर्गत 176वा कार्यक्रम कलापिनी निर्मित आणि सृजन नृत्यालय प्रस्तुत संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर नृत्यनाट्य भाग्ये देखिला तुका. भाग्ये देखिला तुका. भारतीय विद्याभवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांचे कलापिनी आणि सृजन नृत्यालय या दोन्ही संस्थांच्या वतीनं हार्दिक आभार. आणि आपल्यासारखे प्रेक्षक या ठिकाणी लाभलेले आहेत आणि त्याच्यामुळं ही संधी तळेगावच्या कलाकारांना मिळाली याबद्दल पुन्हा पुन्हा धन्यवाद. भारतीय विद्याभवन आणि इन्फोसिस फाउंडेशन याच्या वतीने अनेक कार्यक्रम आपण या ठिकाणी केले. त्यामध्ये नाट्यसंगीताचे कार्यक्रम झाले, लोकसंगीताचे कार्यक्रम झाले, बालकलाकारांचं कीर्तन झालं, नाचू अभंगाचे रंगी हे ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगांवर आधारित नृत्यनाट्याचा कार्यक्रमही झाला. आणि आज संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर आणि अभंगावर आधारित हा नृत्यनाट्याचा कार्यक्रम भाग्ये देखिला तुका. या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या जीवनातले प्रसंग तर आहेतच, परंतु त्यापेक्षा त्यांचे जे अभंग आहेत त्या अभंगाचं नृत्यरूप दर्शन शब्दातून आणि स्वरातून आपण आत्तापर्यंत ऐकलंच आहे. परंतु त्या शब्दस्वरांना नृत्य आणि अभिनय आणि हावभाव यांची जोड मिळून तो अर्थ आपल्यापर्यंत अधिकाधिक चांगल्या रीतीने पोचेल असा विश्वास वाटतो. आणि या रचना करत असतानाच यामध्ये दशावतार, नवविधा भक्ती, विष्णूची संध्येतली 24 नावं, अभंगाचे अर्थ या नृत्यातून आपण करणार आहोत. आणि कुरुक्षेत्रावरचं युद्ध अशा अनेक रचनांचा अंतर्भाव आहे. अर्थात आपल्यासारख्या जाणकार प्रेक्षकांना वेगळं सांगायची गरज नाही, आपण त्याचा आस्वाद घेणारच आहोत. त्यामुळे इन्फोसिस फाउंडेशन, भारतीय विद्याभवन, कलापिनी आणि सृजन नृत्यालय आपल्या सर्व रसिकांच्या उपस्थितीत सादर करीत आहे भाग्ये देखिला तुका. भाग्ये देखिला तुका. नमस्कार. नृत्यालय तळेगाव दाभाडे प्रस्तुत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित नृत्यनाट्य भाग्ये देखिला तुका. भाग्ये देखिला तुका. लेखन, दिग्दर्शन, नृत्य रचना डॉक्टर मिनल कुलकर्णी. संगीत दिग्दर्शन संपदा थिटे. विशेष मार्गदर्शन डॉक्टर अनंत परांजपे. नेपथ्य अभिलाष भवार. पार्श्वसंगीत प्रतीक मेहता, अनिरुद्ध जोशी. प्रकाश योजना विनायक काळे. स्वच्छंद रंगभूषा अरविंद सूर्य. वेशभूषा दीपाली जोशी. नृत्य रचना सहाय्य विपुल परदेशी. गायक कलाकार संजीव मेहेंदळे, संपदा थिटे, प्रणव केसकर, डॉक्टर प्राची पांडे, प्राची गुप्ते आणि धनश्री शिंदे. वादक मंगेश राजहंस, पवन झोरगे आणि प्रवीण ढवळे. बॅकस्टेज सहाय्य आदित्य धामणकर, राकेश परदेशी आणि हेमंत आपटे. भूमिका आणि कलावंत तुकाराम महाराज, मिहीर देशपांडे. अवली डॉक्टर विनया केसकर. कीर्तनकार प्रसन्न कुलकर्णी. कीर्तनकार विराज सवाई. इंद्रायणी माता डॉक्टर मिनल कुलकर्णी. मंबाजी संजय मालकर. रामेश्वर भट्ट, राजीव कुमठेकर. गंगाधर पंत, समीर महाजन. सावकार आणि संताजी विजय कुलकर्णी.
विठ्ठल जागृत कुमठेकर, छत्रपती शिवाजी महाराज चैतन्य जोशी, नृत्य कलाकार शरयू पवनीकर, सुप्रिया नायर, जान्हवी सरोदे, पूनम बोराटे, सिद्धी शहा, अनुजा झेंड, श्यामली देशमुख, अंकिता कुचेकर, मैत्रेयी कोल्हापुरे, क्षितिजा बवले, समा भावसार आणि स्फूर्ती शेट्टी. नृत्य कलाकार मुले प्रशांत धुळेकर, दीपांशू सिंग, ऋषिकेश कठाडे, नमन शिरोडकर, रोहित धुलगुडे, यश गव्हाणे आणि ऋतिक पाटील. सहर्ष सादर करत आहोत संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित नृत्यनाट्य भाग्ये देखिला तुका. भाग्ये देखिला तुका. पंढरीनाथ महाराज की संत कृपा झाली इमारत फळाली. संत कृपा झाली इमारत फळाली. इमारत फळाली. इमारत फळाली. ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया. ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया. नामातयाचा किंकर केला से विस्तार. जनार्दनी एकनाथ थांबदिला भागवत. भजन करा सावकाश तुका झाला से कळस. 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 भागवत धर्माचा कळस म्हणजे तुकाराम महाराज. धगधगतं वैराग्य आणि कारुण्याचा झरा यांचा सुरेख समन्वय म्हणजे तुकाराम महाराज. समाजातल्या दुर्जन, ढोंगी आणि मतलबींना स्पष्ट शब्दात खडसावणारे निर्भीड सुधारक म्हणजे तुकाराम महाराज. तर सदाचाराचा उपदेश करून देहाला आणि मनाला हे शिस्त लावणारे लोकशिक्षक तुकाराम महाराज. विठ्ठल भक्ती तल्लीन होणारे भागवतोत्तम तुकाराम महाराज. तर जीवनाचं व्यावहारिक तत्वज्ञान कळकळीनं मांडणारे तत्वज्ञ तुकाराम महाराज. चिंतनानं, साधनेनं नराचा नारायण कसा होतो आणि सांसारिक मनुष्य देखील देवत्वाला कसा पोचतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे तुकाराम महाराज. अहो, असे तुकाराम महाराज आपल्याला लाभले हे आपल्या सगळ्यांचं केवढं मोठं भाग्य आहे. आणि अहो त्यांची अभंगवाणी. हो ना. अहो बुवा, त्यांची अभंगवाणी म्हणजे आपल्या सगळ्यांना लाभलेला सद्विचारांचा जणू खजिना. खरंय. प्रत्येक अभंग हा हिऱ्यासारखा लखलखी, तेजस्वी. ज्याच्या हाती हा खजिना लागला त्याचं जीवन भक्तीनं, सद्गुणानं ऐश्वर्य संपन्न झालं.
अहो पण बुवा, हा खजिना हाती लागायचा कसा? कोण आपल्याला वाट दाखवेल? कोण आपल्याला याविषयी सांगेल? मी वाट दाखवेन, कारण मी ते सारं प्रत्यक्ष पाहिलंय, अनुभवलंय. ते सारे प्रसंग इथं माझ्या तीरावर घडले. त्या साऱ्या प्रसंगांची प्रतिबिंब आजही माझ्या पाण्यात आहे. तुकोबांची गाथा तर मी माझ्या हृदयात अलगद जपून ठेवली आणि तेच अभंग गात गात मी गावागावातनं वाहतीये आणि प्रत्येकाला तुकोबांची महती सांगतेय. आहाहाहा. इंद्रायणी माते, तू खरोखरीच धन्य आहेस. आता आमच्यावर कृपा कर. तुझ्या या पवित्र जलाचं सिंचन आमच्यावर कर आणि भक्ती रसाचं सचैल स्नान आम्हाला करवून तुकोबांचं दर्शन घडव. तुकोबांचं दर्शन घडव. मुखी हरि नाम गाऊ, सदा हरि नाम ध्याऊ. मुखी हरि नाम गाऊ, सदा हरि नाम ध्याऊ. पुण्यभूमी पाहण्याला, पुण्यभूमी पाहण्याला चला देहू गावी जाऊ, चला देहू गावी जाऊ. जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल. संत सज्जनांचा घाट, इंद्रायणी नदी काठ. संत सज्जनांचा घाट, इंद्रायणी नदी काठ. पाणी वाहे तीर्थ भाव, देहू गाव त्याचे नाव. पाणी वाहे तीर्थ भाव, देहू गाव त्याचे नाव. मनी जिथे पांडुरंग, सावलीत त्याच्या राहू. मनी जिथे पांडुरंग, सावलीत त्याच्या राहू. पुण्यभूमी पाहण्याला, पुण्यभूमी पाहण्याला चला देहू गावी जाऊ, चला देहू गावी जाऊ. जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल. तुकोबांचे देहू गाव, तया पायी ठेवू माथा. तुकोबांचे देहू गाव, तया पायी ठेवू माथा. ओवी ओवी नित्य गावी, अशी तुकोबांची गाथा. ओवी ओवी नित्य गावी, अशी तुकोबांची गाथा. जिने तारिली ही गाथा, तिच्या अमृतात न्हाऊ. जिने तारिली ही गाथा, तिच्या अमृतात न्हाऊ. पुण्यभूमी पाहण्याला, पुण्यभूमी पाहण्याला चला देहू गावी जाऊ, चला देहू गावी जाऊ. जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, 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 जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल. देहू गावच्या अंबिल्यांच्या घराण्यात विठ्ठल भक्ती ही परंपरेनं चालत आली होती. बोल्होबांबरोबर सावजी, तुकाराम आणि कान्होबा ही 3 मुलंही जमेल तशी विठ्ठलाची सेवा करत होते. पण बुवा, काल चक्र फिरलं. या शांत
समाधानी आयुष्याला जणू ग्रहण लागलं. संपूर्ण देहू परिसरावरच दुष्काळाची एक आसमानी कुऱ्हाड कोसळली. अरे अरे, बोलोबा, कनकाई, तुकोबांची पहिली पत्नी, त्यांचा मुलगा, या साऱ्यांचा घास दुष्काळानं घेतलाच. पांडुरंग. तुकोबा दुःखाने खचून गेले, सैरभैर झाले आणि एक दिवस घरातून बाहेर पडले. मनशांतीची वाट शोधण्यासाठी घराबाहेर पडलेले तुकोबा भामगिरीवर आले. तिथल्याच एका घळीमध्ये 15 दिवस समाधी लावून बसले. अंतर्यामी वसलेल्या पांडुरंगाला आर्ततेनं त्यांनी साद घातली. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. गोड तुझे नाम, गोड तुझे नाम, देई मज प्रेम पांडुरंगा, देई मज प्रेम पांडुरंगा. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती. मी ज्याला आजपर्यंत शोधत होतो, तो माझा जिवलग आज मला भेटला. ज्याचा मला विसर पडला होता, असा माझा जिवलग, माझा पांडुरंग मला प्रत्यक्ष भेटला. हा हा, किती गोड, किती गोड आणि साजीर रूप ते. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवुनिया. विटेवरी करकटावरी ठेवुनिया, ठेवुनिया. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवुनिया, ठेवुनिया. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवुनिया, ठेवुनिया. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवुनिया, ठेवुनिया. सुंदर ते ध्यान. तुळशी हार गळा कासे पितांबर, तुळशी हार गळा कासे पितांबर. तुळशी हार गळा कासे पितांबर, तुळशी हार गळा कासे पितांबर. आवडे निरंतर हेची रूप, आवडे निरंतर हेची रूप, हेची रूप, हेची रूप. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवुनिया, ठेवुनिया. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवुनिया, ठेवुनिया.
मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित 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 सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी हेवुनिया हेवुनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी हेवुनिया हेवुनिया सुंदर ते ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने 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 सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी हेवुनिया हेवुनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी हेवुनिया हेवुनिया सुंदर ते ध्यान जय जय विठो बारक माई 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 भामगिरीहून तुकोबा परतले ते अंतर्बाह्य बदलूनच त्यांच्या मुखावर एक अपूर्व शांतता आणि कारुण्य प्रकटलं होतं. खरंय. हरिभक्ताची सारी लक्षणं त्यांच्यात मूर्त होऊन प्रकट होत होती. घरातल्या विठ्ठल मंदिरातच ते आता अधिकाधिक काळ घालवू लागले. अहो, कधी भगवद्गीता वाचावी तर कधी ज्ञानेश्वरी काढून बसावं तर कधी नाथांच्या भागवताचं पारायण करावं अशी त्यांची साधना सुरू होती. नामदेवांचे अभंग वाचताना तर तुकोबांची भाव समाधी लागत होती. मनाच्या गाभाऱ्यातून एक अनिवार्य ओढ उचंबळून वर येत होती. बा नामदेवा, तुझ्याप्रमाणेच विठ्ठल भक्तीत लहानपणापासून रमलो असतो तर किती बरं झालं असतं. घरात पांडुरंगाचं हे देऊळ असून सुद्धा कधी भजनात कीर्तनात रमलो नाही. संसारात व्यवहारात गुरफटत राहिलो. पण आता मात्र मला यातून मोकळं करा आणि भक्तीच्या मार्गावर घेऊन चला. पांडुरंग पांडुरंग, ज्याने चित्ताची शुद्धी होते, मनाची प्रसन्नता वाढते, असं हे हरिनाम म्हणजे प्रभू प्रेमाचा झरा आहे. पिटू भक्तीचा डांगोरा, कळी काळासी दरारा, तुका म्हणे करा जय जयकार आनंदे, तुका म्हणे करा जय जयकार आनंदे. नाम संकीर्तन साध
सोपे नाम संकीर्तन साधन पै सोपे नाम संकीर्तन साधन पै सोपे नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची जळतील पापे जन्मांतरीची न लगे सायास जावे वनांतरा न लगे सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण सुखे तो घरा नारायण नाम संकीर्तन साधन पै सोपे नाम संकीर्तन साधन पै सोपे न लगे सायास जावे वनांतरा न लगे सायास जावे वनांतरा न लगे सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण सुखे येतो घरा नारायण सुखे येतो घरा नारायण नाम संकीर्तन साधन पै सोपे नाम संकीर्तन साधन पै सोपे नाम संकीर्तन साधन पै सोपे खायच बैसोनी कराय कचित्त खायच बैसोनी कराय कचित्त खायच बैसोनी कराय कचित्त आवडी अनंत आळवावा आवडी अनंत आळवावा आवडी अनंत आळवावा रामकृष्ण गोविंद केशवा माधवा रामकृष्ण गोविंद रामकृष्ण गोविंद केशवा माधवा रामकृष्ण गोविंद केशवा माधवा मंत्र हा जपावा सर्व काळ मंत्र हा जपावा सर्व काळ नाम संकीर्तन साधन पै सोपे नाम संकीर्तन साधन पै सोपे नाम संकीर्तन साधन पै सोपे याहून सता आणिक साधन याहून सता आणिक साधन वाहतसे आण विठोबाची वाहतसे आण विठोबाची तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी 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 शहाणा तो धनी होतो येते शहाणा तो धनी
सोपे जळतील पापे जन्मांतरीची जळतील पापे जन्मांतरीची न लगे सायास जावी वनांतरा न लगे सायास जावी वनांतरा सुखे तो घरा नारायण सुखे तो घरा नारायण नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे माधवा नारायणा गोविंदा मधुसूदना त्रिविक्रमा श्रीधरा वामना पद्मनाभा ऋषिकेशा प्रद्युम्ना दामोदरा वासुदेवा संकर्षणा अनिरुद्धा पुरुषोत्तमा अधोक्षजा नारसिंहा जनार्दना अच्युता उपेन्द्रा महाविष्णु श्रीहरि श्रीकृष्णा श्रीहरि श्रीकृष्णा श्रीहरि श्रीकृष्णा श्रीहरि श्रीकृष्णा श्रीहरि श्रीकृष्णा तुकोबा संसारापासून विमुख होण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यांची जणू परीक्षा पाहण्यासाठीच पांडुरंग वेगवेगळी सांसारिक विघ्न त्यांच्या वाटेत उभी करतच होता. महाजनकीच्या काळात कुळांना दिलेले कर्जाचे कागद तुकोबांनी आपणहून नदीत सोडले, तर दुष्काळग्रस्त गरीब कुळांना कर्जमुक्त केलं. अहो मग चांगलं आहे की. हो, पण यामुळे व्यवसाय बुडाला हा आणि राहत्या घरावर सुद्धा सावकारानं जप्ती आणली. सामान बाहेर काढा यांचं, चला लवकर. पण हा हिस्सा कोण तुम्ही हा? चला व्हा मग घरातच घुसतायत. ओ जिजाई, हा, मी काय तुमचा ऋणको नाहीये. मग हा वाडा ना तुमचा वाडा. हा हा गहाण आहे माझ्याकडे अरे काय डोसक बिस्क फिरलं का काय तुझं? आणि आम्ही जप्ती करायला आलोय. अरे अरे बघता चल. काय, सामान बाहेर काढा. मी नाही जाऊ द्यायची. हा मागा. धनी धनी यो काय म्हणतोय बघा ना, आपला वाडा जप्तीला आलाय म्हणतोय. तुम्ही बोला की त्याच नाही. निघतोच आम्ही, या आपण. हा सर, सांगा यांना. चला रे. धनी हो धनी, हो तो काय म्हणत होता? हा आपला वाडा जप्तीला आलाय. अहो आपण कुठं राहायचं? आपल्या लेकरा बाळांनी कुठं जायचं? हावले, काळजी करू नकोस. हो पण अगं आपली काळजी घेणारा तो पांडुरंग आहे ना. पांडुरंग कोणत्यो? त्यो काय तोंड्या? त्यो काय काळजी करणार आहे? कमरावरचा हात खाली करल तर करील ना त्यो काळजी. आलाय मोठा काळजी करणारा. हावले, काय रे इट्या? अरे मेल्या, तुला माझे शाप लागतील. वाटुळ होईल तुझं. मेला कुठला इट्या, काय तोंड्या? माझ्या भोळ्या बाबड्या नवऱ्याला मेल्या तू नादी लावलंस, गारुड केलंस त्याच्यावर. काय रे इट्या? समद्या जगाचा पाठी राखा म्हणून मिरवायची लई हौस आहे ना तुला? मग काय र, तुला माझं घरदार, माझी लेकरं बाळ नाही दिसली? हावले, आता तुझं काही खरं नाही. या आवलीच्या हातनं तू नाही वाचत. बघ तुझं काय करते मी. अरे मेल्या, अरे वाटुळ होईल तुझं. माझं शाप लागतील तुला. शांत हो. शांत हो. अगं सर्व प्राणी मात्रांना संकटातून वाचवतो तो. तू बघ, आपल्याला सुद्धा नक्की मार्ग दाखवेल. हो का? पुराणाने पोट नाही भरत, त्यासाठी भाकर करावी लागती, कळलं का? माझी लेकरं बाळ भुकेने तडफडतायत. कोण खायला घालणार त्यासनी? कोण खायला घालणार त्यासनी? कोण खायला घालणार? तुमचा इट्या नाही ना? बोला की. मलाच करायला लागणार आहे समज.
मलाच करायला लागणार आहे समद, अवले. मलाच करायला लागणार आहे समद. पांडुरंगा, तूच आहेस रे बाबा आता. पांडुरंग, पांडुरंग. व्याले दोन्ही पक्षी एका वृक्षावरी, व्याले दोन्ही पक्षी एका वृक्षावरी. आला दुराचारी पारधी तो, आला दुराचारी आरधी तो. वृक्षाची आमाथा सोडिला ससाणा, वृक्षाची आमाथा सोडिला ससाणा. धनुष्यासी बाणा लावी येले, धनुष्यासी बाणा लावी येले. तये काळी पक्षी तुझ आठविती, धावगा श्रीपती, धावगा श्रीपती, धावगा श्रीपती. माय बापा धावगा श्रीपती, माय बापा. उडोनिया जाता ससाणा मारील, उडोनिया जाता ससाणा मारील. बैसता विंधील पारधी तो, माय बापा धावगा श्रीपती, माय बापा. ऐकोनिया धावा तया पक्षियांचा, धरिला सर्पाचा वेश वेगी. डंखोनिया पारधी भूमीस पाडीला, बाण तो लागला ससाण्यासी. तुका म्हणे तुझी कीर्ती त्रिभुवना, वेदाची वाणी वर्णवेना, वेदाची वाणी वर्णवेना. तुकोबांच्या शेजारीच मंबाजी गोसावी नावाचा एक संभावित बुवा राहत होता. त्याला काही केल्या तुकोबांची महानता सहन होत नव्हती. तुकोबांच्या सहज साध्या शिकवणीमुळे लोक त्यांच्या मागे जातात हे पाहून त्याचा संताप वाढत होता. तुकोबांविरुद्ध कशी कुरापत काढावी याचाच विचार सतत त्याच्या मनात घोळत होता. छे 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 छे, या तुकारामाचे ढोंग दिवसेंदिवस वाढत चाललंय. या लोकांना काही समजत नाही. जरा कोणी विठ्ठल विठ्ठल म्हटले की लागले त्याच्या नादी. हा तुक्या कसला आलाय विठ्ठल भक्त? अरे त्याचे कुळ काय, त्याचे घराणे कोणते याचा काही विचार पण नाही. लागले सगळे त्याच्या भजनी.
खर तर या कुणवटाला कीर्तन निरूपणाचा अधिकारच नाहीये. हा. पण या कलियुगात धर्म राहायलाच आहे कुठे. हा. आता या तुक्याला चांगलीच अद्दल घडवली पाहिजे. भक्तीचा सोपा मार्ग दाखवतो काय. थांब, तुला आता चांगला इंगा दाखवतो. हा, तू एक काम कर, तो तुक्या आता येईल. हा, त्याच्या वाटेवरती सगळे काटे बसवून ठेव. इकडे इकडे. हा, जा 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 जा. हा, हे बघ इथे इथे असे. आणि हे बघ चांगले टोचले पाहिजेत त्याला. हा, ठीक आहे ठीक आहे. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. अरे, प्रदक्षिणेच्या मार्गावरती काटे. देवा, अरे संसारात आधीच काय कमी काटे आहेत, म्हणून हे इकडे अजून पसरवून ठेवलेस. आता आम्ही लेकरांनी कशी बरं तुझ्याकडे धाव घ्यायची. पांडुरंग. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले. माझ्या बावडीच्या शरीराला हात का लावलास. माझ्या परसाच्या कुंपणासाठी आणली ती आणि ती बाजूला करणार तू कोण. बुवा, अहो त्यामुळे विठ्ठल भक्तांना दर्शनासाठी जायला त्रास होईल म्हणून मी ती बाजूला करत होतो. अरे वा 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 वा. 4 बाया बाबड्या पाया पडल्या, तो स्वतःला ज्ञानी समजायला लागलाय. थांब, तुझा सगळा ताठा उतरवतो मग. अरे बघता काय बरं झाला. बुवा, चांगला प्रसाद द्या काट्यांचा. चला. दुष्काळाच्या संकटानं तुकोबांना जीवनातल्या सत्याचं दर्शन घडलं की संकट काळी माणूस देखील माणसाशी नातं विसरतो. अहो वेळ येताच पैसा संपत्ती सगळे सोयरे काहीही उपयोगी पडत नाही. मग त्यापायी हे सोन्यासारखं आयुष्य का वाया घालवायचं. अहो त्यापेक्षा परमेश्वराच्या चिंतनातून लाख मोलाचा आनंद मिळतो तो घ्यावा आणि आपलं जीवन धन्य करावं. हे तुकोबांना प्रकर्षाने जाणवलं आणि मग ते भंडारा डोंगरावरच्या गर्द झाडीत जाऊन बसू लागले आणि त्यांची एकांत साधना सुरू झाली. पांडुरंग पांडुरंग. मी इकडे आलो की निसर्गाचं हे विराट रूप बघून भारावून जातो. केवढी अगाध लीला आहे त्याची. त्या वृक्षवेली कशा मायेची सावली धरून उभ्या आहेत. ते पक्षी आपल्या गोड आवाजात प्रभूचं गुणगान करत आहेत. हे सगळं बघून चराचरात भरलेल्या त्या विठ्ठलाचं दर्शन मला होतं. अवघ्या भूतलाची वीट पायाखाली घेऊन उभ्या असलेल्या अखिल ब्रह्मांडालाही व्यापून दशांगुळ उरलेल्या हे विठ्ठला, तुझं वर्णन मी कोणत्या शब्दात गाऊ. विठ्ठल गीती गावा, विठ्ठल गीती गावा, विठ्ठल
विठ्ठल चित्ती धावा, विठ्ठल चित्ती धावा, विठ्ठल उभा पहावा, विठ्ठल उभा पहावा, विटेवरी विटेवरी विठ्ठल गीती गावा, विठ्ठल गीती गावा. अनाथांचा बंधू विठ्ठल कृपा सिंधू, अनाथांचा बंधू विठ्ठल कृपा सिंधू. अनाथांचा बंधू विठ्ठल कृपा सिंधू, अनाथांचा बंधू विठ्ठल कृपा सिंधू. तोडी भव बंधू, तोडी भव बंधू, यम पाश विठ्ठल गीती गावा, विठ्ठल गीती गावा, विठ्ठल गीती गावा, विठ्ठल गीती गावा. विठ्ठल गुणनिधी, विठ्ठल गुणनिधी, विठ्ठल सर्वसिद्धी, विठ्ठल सर्वसिद्धी, विठ्ठल गुणनिधी, विठ्ठल गुणनिधी, विठ्ठल सर्वसिद्धी, विठ्ठल सर्वसिद्धी. लागली समाधी विठ्ठल नामे, विठ्ठल नामे, नामे. लागली समाधी विठ्ठल नामे, विठ्ठल नामे, विठ्ठल नाम घेता झाले सुख, विठ्ठल नाम घेता झाले सुख. गोडावले मुख, गोडावले मुख, गोडावले मुख तुका म्हणे, गोडावले मुख तुका म्हणे. विठ्ठल गीती गावा, विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चित्ती ध्यावा, विठ्ठल चित्ती ध्यावा, विठ्ठल उभा पहावा, विठ्ठल उभा पहावा. विटेवरी विटेवरी विठ्ठल गीती गावा, विठ्ठल गीती गावा, गावा, गावा.
तुकोबांची एकांत साधना सुरू झाली आणि त्यांच्या अंतरंगातली भक्तिप्रेमाची गंगा अभंग रूपाने खळाळून वाहू लागली. कधी श्रीहरीला आळवावं, तर कधी भावभक्तीचं महत्व वर्णावं, कधी जनांविषयी करुणा, तर कधी लोकव्यवहारावर भाष्य, असं त्यांचं चिंतन विविध अंगांनी प्रकटू लागलं. पूर्वापार चालत आलेलं पंढरीच्या वारीचं व्रत तुकोबांनी पुन्हा निष्ठेनं सुरू केलं. अखंड नामस्मरण आणि अखंड चिंतन यातून आपल्याला मिळालेला अनुभव, मिळालेलं ज्ञान त्यांनी कीर्तनातून लोकांना सांगायला सुरुवात केली. एक बीजा केला नास, मग भोगले कणीस. शेतकरी जेव्हा एक दाणा जमिनीत पेरतो तेव्हा अनेक दाण्यानं भरलेलं कणीस देव त्याच्या हाती देतो. त्याचप्रमाणे आपणही प्रेम, आपुलकी, श्रद्धा जर जीवनात पेरली तर निखळ आनंदाचं आणि समाधानाचं देणं तो परमेश्वर आपल्याला नक्की देतो. म्हणून सान थोरपणा विसरून, वर्ण अभिमान विसरून भागवत धर्माच्या या पताके खाली एकत्र येऊया. पंढरीच्या या वाळवंटात विठुरायाचा नामघोष करत भक्ती प्रेमाचा खेळ खेळूया. विठ्ठल 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 खेळ मांडियेला वाळवंटी घाई, खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. क्रोधाभिमान गेला पावडणी, क्रोधाभिमान गेला पावडणी, एक एका लागतील पायी रे, एक एका लागतील पायी रे. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे, गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा, गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा, हार मिरविती गळा, हार मिरविती गळा, टाळ मृदुंग घाई पुष्पवर्षाव, टाळ मृदुंग घाई पुष्पवर्षाव, अनुपम्य सुख सोहळा रे, अनुपम्य सुख सोहळा रे. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. वर्णाभिमान विसरली याती, वर्णाभिमान विसरली याती,
सुटती रे, पाषाण बाजर सुटती रे, खेळ मांडियेला वाळवंटी घाई, खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. होतो जय जयकार गरजत अंबर, होतो जय जयकार गरजत अंबर, मातले हे वैष्णव वीर रे, मातले हे वैष्णव वीर रे. तुका म्हणे सोपी केली पाय वाट, तुका म्हणे सोपी केली पाय वाट, उतरावया भवसागर रे, उतरावया भवसागर रे. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. क्रोधाभिमान गेला पावटणी, क्रोधाभिमान गेला पावटणी, एक एकाला गतील पायी रे, एक एकाला गतील पायी रे. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी नाव मांडिला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी नाव मांडिला. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी नाव मांडिला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी नाव मांडिला. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. तुकोबांनी आपल्या भोवतीचा समाज पाहिला, त्याचं निरीक्षण केलं. अहो, एकीकडे दारिद्र्य रोगराई, तर दुसरीकडे अंधश्रद्धा, बुवाबाजी, कर्मकांड यामुळे सामान्य जन हतबल झाले होते. अशा वेळी परमेश्वराची भक्ती मनात रुजवा, म्हणजे तुम्ही या दुष्टचक्रातून बाहेर तुम्हाला येता येईल. आणि ही गोष्ट असाध्य जरी वाटली तरी प्रयत्नांनी, अभ्यासाने नक्की साध्य होईल, हा दिलासा तुकोबांनी दिला. बुवा, आपलं गृहस्थ जीवन आणि आपलं सामाजिक जीवन कसं योग्य असावं याचे अनेक पाठ तुकोबांनी आपल्या अभंगातून दिले. योग्य मार्गाने धन कमवावं आणि विचारपूर्वक खर्च करावं, आपला व्यवसाय चोख करावा, प्रत्येकाला त्याच्या वकुबाप्रमाणे कामं सांगावीत, अशा अनेक हिताच्या गोष्टी तुकोबांनी सांगितल्या. तुकोबांनी सांगितलेली ही जीवन मूल्य हळूहळू समाजात रुजली, कालांतरानं दैनंदिन व्यवहारात उतरली. विठ्ठल 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 टाळ विठ्ठल दिंडी, विठ्ठल टाळ
विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारा विठ्ठल तोंडी उच्चारा विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारा विठ्ठल तोंडी उच्चारा विठ्ठल तोंडी उच्चारा विठ्ठल तोंडी उच्चारा विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारा विठ्ठल तोंडी उच्चारा विठ्ठल तोंडी उच्चारा विठ्ठल तोंडी उच्चारा विठ्ठल अवघा भांडवल विठ्ठल अवघा भांडवल विठ्ठल बोला विठ्ठल विठ्ठल बोला विठ्ठल विठ्ठल अवघा भांडवल विठ्ठल अवघा भांडवल विठ्ठल बोला विठ्ठल विठ्ठल बोला विठ्ठल विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारा विठ्ठल तोंडी उच्चारा विठ्ठल तोंडी उच्चारा विठ्ठल तोंडी उच्चारा विठ्ठल नाद विठ्ठल भेद विठ्ठल नाद विठ्ठल भेद विठ्ठल 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 छंद विठ्ठल 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 छंद विठ्ठल नाद विठ्ठल भेद विठ्ठल नाद विठ्ठल भेद विठ्ठल 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 छंद विठ्ठल 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 छंद विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारा विठ्ठल तोंडी उच्चारा विठ्ठल तोंडी उच्चारा विठ्ठल तोंडी उच्चारा विठ्ठल सुख विठ्ठल दुःख विठ्ठल सुख विठ्ठल दुःख तुकया मुखी विठ्ठल तुकया मुखी विठ्ठल विठ्ठल सुख विठ्ठल दुःख विठ्ठल सुख विठ्ठल दुःख तुकया मुखी विठ्ठल तुकया मुखी विठ्ठल विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारा 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 अध्यात्म आणि भक्तिभाव हा जरी त्यांच्या अभंगांचा स्थायी भाव असला तरी अध्यात्माचं हे सूत्र त्यांनी साध्या सोप्या बोलीभाषेत आणि आपल्या आजूबाजूला आढळणाऱ्या लोकप्रवृत्तींचं रूपक वापरून समजावून सांगितलं. अहो दुःख पर्वता एवढे हे माहीत असूनही संसाराची न सुटलेली ओढ आणि त्यात अधिक गुरफटत जाणारं मन हे त्यांनी आवाबाईचं उदाहरण देऊन अगदी नेमकेपणाने सांगितलेलं आहे.
अहो पंढरपूरला निघालेली ही यावा म्हणजे सगळ्या सांसारिकांच्या वृत्तीचं मूर्तिमंत प्रतीक आहे. आवा चालली पंढरपुरा वेशीपासून आली घरा. आवा चालली पंढरपुरा वेशीपासून आली घरा. अगं सुनबाई सुनबाई सुनबाई. काय सासूबाई? हे बघ, मी चाललीये पंढरपूरला यात्रेला. बर, मी येईपर्यंत आपल्या या घराची नीट काळजी घे. हो. दही दूध जपून वापर, उधळ माधळ करू नकोस. कळतंय का? सुनबाई नको वेचू दूध आणि दही. परिसगे सुनबाई नको वेचू दूध आणि दही. आवा चालली पंढरपुरा वेशीपासून आली घरा. आवा चालली पंढरपुरा वेशीपासून आली घरा. अगं सुनबाई सुनबाई सुनबाई. काय सासूबाई? अगं तुला सांगायचंच राहिलं. काय? आपलं ते पाळ आहे ना. कुठलं पाळ? अगं कुठलं पाळ म्हणून काय विचारतेस? ते फुटकं पाळ. बर, त्याचं काय? ते मी माझ्या माहेरून आणलंय. फुटकाय म्हणून टाकून देऊ नकोस. नाही टाकणार. आणि हो, ह्या शेणाच्या गौऱ्या मी माझ्या हाताने लिंबल्यात. मी येईपर्यंत यातली एकही वापरायची नाही. नाही वापरणार. आणि हो, या खिरी सुद्धा मी येईपर्यंत यातली एकही खीर करून खायची नाही. कळलं का? ऐक गोष्टी सादर बाळे करी जतन फुटके पाळे. ऐक गोष्टी सादर बाळे करी जतन फुटके पाळे. माझे हाती चाकल वडू मज वाचून नको गो फोडू. माझे हाती चाकल वडू मज वाचून नको गो फोडू. वळवट खिरींचे लिंपण नको फोडू मज वाचून. वळवट खिरींचे लिंपण नको फोडू मज वाचून. आवा चालली पंढरपुरा वेशीपासून आली घरा. आवा चालली पंढरपुरा वेशीपासून आली घरा. अगं सुनबाई सुनबाई सुनबाई. काय सासूबाई? तू काय करतेस? अहो मी कांडण करतेय. मग मी असं करते, मी थोडं कांडण करूनच जाते. अहो राहू द्या. अगं पण करते मी. अहो मग मी थोडं दळण तरी दळून जाते. तुला खरं सांगू का सुनबाई? या उखळा मुसळात आणि या जात्यातच माझं खरं मन रमलंय ग. उखळ मुसळ जाते माझे मन गुंतले तेथे. उखळ मुसळ जाते माझे मन गुंतले तेथे. भिक्षुक आल्या घरा सांग गेली पंढरपुरा. भिक्षुक आल्या घरा सांग गेली पंढरपुरा. आवा चालली पंढरपुरा वेशीपासून आली घरा. आवा चालली पंढरपुरा वेशीपासून आली घरा. सासूबाई, आता संसारातलं लक्ष काढा. अहो पंढरपूरला जाताय ना, मग त्या विठ्ठलाचं चिंतन करा. सासूबाई स्वहित जोडा, सर्व आशा मागे सोडा. हिचं काय जातंय? सर्व आशा मागे सोडा म्हणे. आणि म्हणजे नक्की काय करायचं हो? सगळं यांच्या हाती देऊन टाकायचं? मला माहितीये असं का म्हणतीये ते. सवतीचे चाळे खोटे म्या जावेसे हिला वाटे. सवतीचे चाळे खोटे म्या जावेला वाटे. सवतीचे चाळे खोटे म्या जावेला वाटे. आता कसं यात्रेला जाऊ, काय जाऊन तेथे पाहू. आता कसं यात्रेला जाऊ, काय जाऊन तेथे पाहू. मुले लेकरे घरदार
माझे इथेच पंढरपूर, मुले लेकरे घरदार माझे इथेच पंढरपूर. तुका म्हणे ऐसे जन गोवियले माये करुण, तुका म्हणे ऐसे जन गोवियले माये करुण. आव चालली पंढरपुरा देशपासून आली घरा, आव चालली पंढरपुरा देशपासून आली घरा. सोप्या आणि रसाळ निरूपणामुळे तुकोबांचे अभंग आणि कीर्तन लोकप्रिय होऊ लागले. अहो, लोक त्यांना आदराने तुकाराम बुवा, तुकाराम महाराज म्हणू लागले. गावोगावचे लोक त्यांना आग्रहाने कीर्तनासाठी बोलावून नेऊ लागले. अहो बुवा, विठ्ठलाचं प्रत्यक्ष दर्शन झालेला साक्षात्कारी संत म्हणून भक्तिभावानं त्यांच्या पावलांवर डोकं टेकू लागले. पण बुवा, तुकोबांची ही वाढत चाललेली लोकप्रियता पाहून मंबाजीच्या मनात तुकोबांविरुद्धचा द्वेष आणखीनच वाढत होता. अरे अरे, तुकोबांविरुद्ध दिवाणात तक्रार दाखल करण्यासाठी काही प्रतिष्ठित पंचांना त्याने एकत्र बोलावलं. बर, बसा. या गंगाधर पंत या. नाही म्हणजे तुम्ही देखील त्या तुक्याच्या नादी लागावे हे म्हणजे फारच झाले. खरंच सर्वश्रेष्ठ संत आहे. त्यांचे अभंग मी ऐकले. अरे कसली आली अभंगवाणी. उगाच आपलं टलट जुळवायचंय त्यात कसले आले काव्य. अरे आम्हाला देखील ज्ञानोबा आणि नामदेवांची गाथा आणून द्या. म्हणजे आम्ही देखील 10-20 अभंग पाडून देऊ. हे काही नाही. लक्ष्मण शास्त्री, त्या तुकारामाविरुद्ध एक तक्रार अर्ज लिहा आणि त्याच्या कीर्तनाचा आणि अभंगाचा आमच्या धर्म कार्यावर कसा विपरीत परिणाम होतोय हे त्यात नोंदवा. आणि तो शूद्र असल्याने त्याला धर्म कार्यात तुडबुड करण्याचा अधिकार नाही हेही बरखड भाषेत मांडा. आणि त्या अर्जावर देऊच्या पंचक्रोशीतल्या सगळ्या पुरोहितांच्या भिक्षुकांच्या स्वाक्षऱ्या घ्या आणि अर्ज दिवाणात दाखल करा. बघू तो तुक्या कसा यातून सुटता येते. चला चला. गंगाधर पंत आठ माझ्याशी आहे. चला. तुकोबांविरुद्ध चाललेल्या या कट कारस्थानाची माहिती तुकोबांचे शिष्य संताजींना कळली. ते आणि गंगाधर पंत तुकोबांना सावध करण्यासाठी त्यांच्याकडे गेले. बुवा बुवा, ओ दिवाणात फतवा निघालाय. तुमच्या विरुद्ध समध्या पुरोहितांनी तक्रार अर्ज दाखल केलाय आणि तुम्हाला निवाड्यासाठी त्या रामेश्वर भटापुढे हजर राहायची आज्ञा केली आहे. आता कसं करायचं? हे बघा, आपल्या भगवत भक्तीची आणि भागवत धर्माची ही परीक्षेची वेळ आहे. पण अशा वेळी भीतीपोटी तिच्याकडं पाठही फिरवायची नाहीये किंवा तिच्याकडे दुर्लक्षही करायचं नाही. आणि अरे, ही परीक्षेची कसोटीची आज काय पहिली वेळ आहे का? रात्रंदिवस ही परीक्षा, हे युद्ध चालूच आहे की. कधी या बाहेरच्या जगात तर कधी अंतर्मनात. पण तो जगन्नियंता आपल्या पाठीशी आहे ना, मग कसलीही चिंता नाही. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग.
हरी विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग जग अंतर्बाह्य जग आणि मन विठ्ठल 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 हरी विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग जग अंतर्बाह्य जग आणि मन विठ्ठल 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 हरी विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल जाजी आगोज पडती आघात जीवाजी आगोज पडती आघात जीवाही अगोज पडती आघात जीवाही अगोज पडती आघात जीवाजी आगोज पडती आघात जीवाजी आगोज पडती आघात येऊन या नित्य नित्य करी विठ्ठल 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 हरी विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग जग अंतर्बाह्य जग आणि मन विठ्ठल 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 हरी विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल तुका म्हणे तुझ्या नामाची या बळे 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 अवघियांचे काळे केले तोंड अवघियांचे काळे केले तोंड विठ्ठल 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 हरी विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अंतर्बाह्य जग जग अंतर्बाह्य जग आणि मन विठ्ठल 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 हरी विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल 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 विठ्ठल हतो वा प्राप्यसि स्वर्गं जित्वा त्वं भोक्ष्यसे महिं तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृत निश्चयः
रामेश्वर शास्त्री भट्ट हे वैदिक धर्माचे मोठे अभिमानी. अहो, सगळ्या पंचकृषीत त्यांचा मोठा दरारा होता. तुकोबांवर केलेल्या आरोपांचा निवाडा करण्यासाठी त्यांना मुद्दाम वाघोलीहून बोलवण्यात आलं. यावे 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 पंचायत भरली. रामेश्वर भट्ट यावे. कल्याणमस्तु. तुकाराम, तुझ्या विरुद्ध समस्त ब्रह्मवृंदाची तक्रार आहे. तू जी अभंग रचना करतोस त्यात वेदांची निंदा करतोस तू, आणि लोकांची दिशाभूल करतोस, म्हणून तू या धर्मपीठाचा अपराधी आहेस. भूदेव, अहो आपला काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज? वेदांची निंदा मी कशी बरं करेन? माझं म्हणणं फक्त एवढंच आहे, वेद अनंत बोलेला, अर्थ इतुकाची साधेला, विठ्ठलासी शरण जावे, निजनिष्ठा नाम घ्यावे. हेच ते भक्ती मार्गाचा प्रसार करण्यासाठी कर्म मार्गाचा उच्छेद करतोयस तू. तू हे जे नाम महात्म्य सांगत फिरतोस त्यामुळे वैदिक धर्माची पायमल्य होतीये. आणि म्हणून हे धर्मपीठ तुला आज्ञा करत आहे की आजपासून तू अभंग रचना करून लोकांना उपदेश करणं बंद कर. आणि ते आधीचे अभंग. हो, तेही सांगतो. इतकंच नाही तुकाराम, आजपर्यंत केलेले अभंग इंद्राणीच्या डोहात बुडवून टाक तू. हीच तुला शिक्षा. पांडुरंगा, अरे अरे तुझ्या नामाशिवाय मला दुसरं काहीही येत नाही. आणि आणि आता ते नामही तू मला घेऊन देत नाहीस. मग मी काय करू पांडुरंगा? मी काय करू? पांडुरंग, पांडुरंग. तुकोबांचं काळीज दुःखाने करपून गेलं. प्रपंचाकडे पाठ फिरवून दिवस रात्र अभंग रचना करून त्यांनी जी भगवत सेवा केली, त्या सेवेचा सार ते अभंग इंद्रायणीच्या डोहात बुडवायची आज्ञा त्यांना झाली. आता प्रपंचही नाही आणि परमार्थही नाही अशी त्यांची अवस्था झाली. पण तरीही धर्मपीठाची आज्ञा प्रमाण मानून काळजावर दगड ठेवून ते आपले अभंग गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवायला निघाले. धनी धनी ओ धनी, अहो असं काय करतायसा? परपंचाची धुळधाण करून शान या वया लिवल्या ना तुम्ही, आता त्या बी बुडवताय. असं नका करू धनी. धनी माझं ऐका, नका बुडवू वया. ओ संताजी भाऊजी, सांगा की होय असणे काहीतरी. बुवा, बुवा नका बुडवू का आता. बुवा ऐका आमचं. धनी ऐका. थांबा महाराज. महाराज असं नका करू महाराज. ओ धनी. महाराज असं नका करू. ऐका आमचं. अहो ऐका की आमचं. बघा की समजे काय म्हणतात. महाराज ओ ऐका आमचं. गाता नका बुडू. ऐका आमचं. महाराज असं करू नका महाराज.
महाराज नका बुडू गात महाराज. धनी, ओ धनी, अहो ऐका की आमचं. धनी, माते इंद्रायणी, आता तूच काय तो निवाडा कर. ओ धनी, ऐका आमचं. धनी असं नका करूया. करू महाराज, असं नका करू धनी, महाराज. धनी, अहो धनी. पांडुरंगाचा धावा करत तुकोबांनी तिथेच निर्वाण मांडलं. देवही जणू त्यांची परीक्षाच पाहत होता. पण अखेर तुकोबा त्या परीक्षेला उतरले. 14व्या दिवशी तुकोबांची अभंग गाथा पाण्यावर अलगद तरंगताना दिसली हो. धनी, धनी, धनी बघा. धनी उठा. चमत्कार झाला. चमत्कार झाला. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, आनंदाची अंग आनंदाचे, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. तुका म्हणे तैसा बोतला सेठसा, तुका म्हणे तैसा बोतला सेठसा, अनुभव सरिसा मुखाला, अनुभव सरिसा मुखाला, अनुभव सरिसा मुखाला, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. या जलदिव्यानंतर तुकोबांवर लोकांची श्रद्धा दृढ झाली. रामेश्वर भट्टांसारखे वेदशास्त्र संपन्न शास्त्रीही तुकोबांचे शिष्य झाले. कीर्तन आणि अभंगातून चालू असलेले लोकजागरणाचे कार्य दिवसेंदिवस वाढतच होते. तुकोबांच्या या कार्याची कीर्ती छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या कानावर गेली आणि महाराजांनी तुकोबांची भेट घेण्याचं ठरवलं. आला शिवाजी राजा आला. बुवा, शिवाजी राजा आला. राजांनी या गरीबाकडे येण्याची तसदी कशाला घेतली? महाराज, आपण आपल्या अभंगातून लोकशिक्षणाचं जे महान कार्य करत आहात, भगवत भक्ती समाजात रुजवत आहात, हे ऐकून आपणास भेटण्याची मनात खूप इच्छा होती. म्हणून दर्शनासाठी आलो. आपण आम्हाला उपदेश करावा. राजे, अहो मी आपल्याला काय उपदेश करणार? आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी.
आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. म्हणता हरीचे दास तुका म्हणे मज हे आस. म्हणता हरीचे दास तुका म्हणे मज हे आस. महाराज महाराज महाराज, आजपासून मी आपला शिष्य आणि हरीचा दास आहे. राजे उठा. महाराज महाराज, तुम्ही माझ्या डोळ्यात वैराग्याचं अंजन घातले, नरजन्माच्या सार्थकतेचा मार्ग दाखवलात. धन्य आहात महाराज, आपण धन्य आहात. अहो, दगड मातीच्या किल्ल्यात बसलेल्या शत्रूला जिंकण्यापेक्षा हाडामासाच्या शरीरात दडून बसलेल्या माया मोहासारख्या खऱ्या शत्रूवर विजय मिळवणं, यातच खरं जीवनाचं सार्थक आहे हे आम्हाला कळून चुकलं. आणि म्हणून आम्ही ठरवलं, आम्ही सुद्धा आता हीच साधना करणार. नाही राजे, अहो आपण क्षत्रिय आहात आणि क्षात्र धर्माप्रमाणे शत्रूशी लढून देशाचं आणि धर्माचं रक्षण करणं हा आपला राजधर्म आहे. आपण तो पाळावा. तुका म्हणे कुळधर्म दावी तोची देव. तुका म्हणे कुळधर्म दावी तोची देव, यथा विदभाव जरी होय. जशी आपली आज्ञा, आशीर्वाद द्यावा. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. महाराज, आपल्यासाठी छोटीशी भेट आणली आहे, निदान याचा तरी स्वीकार करावा. राजे, अहो आम्हाला याची काहीही आवश्यकता नाही. सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती. सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती. तिही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. न्या हे सर्व परत. जशी आपली इच्छा. येतो आम्ही. पांडुरंग पांडुरंग. चळलं मेलं लक्षण तुमचं. काय आहो धनी, त्या येठ्यानी ना पर याड लावलाय बघा तुम्हासनी. अव लक्ष्मी चांगली पायाशी आली होती नव का, मग कशा पायी नाथाडली? काय ठेवलंय का या फाटक्या झोपड्यात? हावले, अगं त्या सोन्यापेक्षा ही मौल्यवान धन आहे आपल्याकडं. हो का? कोणतं? शब्दांचं. डोंबल माझं. विठ्ठल भक्तीने भरलेल्या शब्दांचं धन. आणि तेच मी सगळ्यांना वाटतोय. बसा वाटत शब्दांचं धन. आम्हा घरी धन शब्दांची रत्ने. आम्हा घरी धन शब्दांची रत्ने. शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. आम्हा घरी धन शब्दांची रत्ने. आम्हा घरी धन शब्दांची रत्ने. शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. आम्हा घरी धन शब्दांची रत्ने. आम्हा घरी धन शब्दांची रत्ने. शब्दची आमुच्या जीवाचे जीवन. शब्दची आमुच्या जीवाचे जीवन. शब्दची आमुच्या जीवाचे जीवन. शब्दे वाटू धन सर्व लोका. शब्दे वाटू धन
सर्व लोका शब्दे वाटू धन सर्व लोका शब्दे वाटू धन सर्व लोका आम्हा घरी धन शब्दांची रत्ने आम्हा घरी धन शब्दांची रत्ने तुका म्हणे पहा शब्दची हा देव तुका म्हणे पहा शब्दची हा देव तुका म्हणे पहा शब्दची हा देव शब्दची गौरव पूजा करू शब्दची गौरव पूजा करू आम्हा घरी धन शब्दांची रत्ने आम्हा घरी धन शब्दांची रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू आम्हा घरी धन शब्दांची रत्ने आम्हा घरी धन शब्दांची रत्ने शब्दांची रत्ने शब्दांची शस्त्रे शब्दची धन शब्दची जीवन शब्द हाची देव शब्दची गौरव शब्द हाची देव शब्दची गौरव शब्दाची गौरव शब्दाची गौरव शब्दाची गौरव शब्दाची गौरव शब्दाची गौरव शब्दाची अत्यंत प्रतिकूल काळात अविरत साधना करून तुकोबांनी भागवत धर्माचा गौरव कळसापर्यंत नेला. हीन दीन झालेल्या समाजाला भक्ती मार्गाचा सात्विक प्रकाश दाखवला. दुर्जन ढोंगी आणि मतलबींचा समाचार घेतला आणि सर्वसामान्यांना सदाचाराचे धडे दिले. याच साठी केला होता अट्टहास. अशी कृतार्थता लाभल्यावर तुकोबांना आपल्या माहेराची ओढ लागणं अगदी स्वाभाविक होते. ती भेट घडावी म्हणून तुकोबा आपल्या पांडुरंगाला आर्ततेनं साथ घालत होते. हे विठू माऊली, आजवर जमेल तसं तुझं गुणगान केलं. माझ्या वेड्या वाकड्या शब्दात तुला आळवलं. पण आता मात्र तुझ्या पायाशी घट्ट मिठी घालण्यासाठी माझं मन व्याकुळ झालंय रे. तेव्हा आता उशीर नको, मला तुझ्या परम धामाला घेऊन चल. हे ज्ञानदेवा, हे नामदेवा, हे सनकाधिक संत हो, तुम्ही माझ्यासाठी त्या वैकुंठीच्या राजाला विनवणी करा. मला वैकुंठाला नेण्यासाठी लवकर मूळ पाठवा. पांडुरंग पांडुरंग. तुकोबा पांडुरंगाला व्याकुळतेनं आळवत होते. तो येण्यासाठी अखंडपणे त्याची विनवणी करत होते, तळमळत होते. या तुर्यावस्थेत असताना तुकोबांना शंखाचा ध्वनी ऐकू आला. डोळ्यासमोर दिव्य प्रकाश पसरला. तुकोबा अत्यानंदानं पुलकित झाले आणि म्हणाले, आले आले, वैकुंठपती श्री पांडुरंग मला न्यायला आले. सारी शुभचिन्हे माझ्या अंगावरती उमटायला लागली आहेत. ते पहा देव आले, प्रत्यक्ष देव आले. पैल आले हरी शंख चक्र शोभे करी
शंख चक्र शोभे करी, शंख चक्र शोभे करी, पैल आले हरी, शंख चक्र शोभे करी, शंख चक्र शोभे करी, शंख चक्र शोभे करी. गरुड येतो फडत्कारे, नाभी नाभी म्हणे त्वरे, गरुड येतो फडत्कारे, नाभी नाभी म्हणे त्वरे, गरुड येतो फडत्कारे. गरुड येतो फडत्कारे, नाभी नाभी म्हणे त्वरे, गरुड येतो फडत्कारे, नाभी नाभी म्हणे त्वरे. मुकुट कुंडलांच्या दीप्ती तेजे लोभला गभस्ती, मुकुट कुंडलांच्या दीप्ती तेजे लोभला गभस्ती. मेघ श्याम वर्ण हरी, मूर्ती डोळ साजिरी, मेघ श्याम वर्ण हरी, मूर्ती डोळ साजिरी, मूर्ती डोळ साजिरी, मूर्ती डोळ साजिरी. पैल आले हरी, शंख चक्र शोभे करी, शंख चक्र शोभे करी, शंख चक्र शोभे करी. चतुर्भुज वैजयंती, गळामाळ हे रुळती, चतुर्भुज वैजयंती, गळामाळ हे रुळती. पितांबर झळके कैसा उजळल्या दाही दिशा, पितांबर झळके कैसा उजळल्या दाही दिशा. तुका झाला से संतुष्ट, घरा आले वैकुंठ पीठ. तुका झाला से संतुष्ट, घरा आले वैकुंठ पीठ. रामकृष्ण हरी 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 रामकृष्ण हरी. मुखी रामकृष्ण बोला, तुका जातो वैकुंठाला, मुखी रामकृष्ण बोला, तुका जातो वैकुंठाला, तुका जातो वैकुंठाला, तुका जातो वैकुंठाला, तुका जातो वैकुंठाला, तुका जातो वैकुंठाला. विठ्ठल 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 जगद्गुरु ज्यांनी आपल्या अभंगांमधून आदर्श जीवनाचा पाया घालून दिला, आत्मविकासाची वाट चालणाऱ्यांना निष्ठेचं बळ दिलं, वैयक्तिक साधनेबरोबर लोकहिताचं भान दिलं आणि भक्तीच्या आनंदाला प्रयत्नांचे गरुड पंख दिले, खरंय. ते जगद्वंद्य तुकाराम महाराज. अशा तुकाराम महाराजांचं दर्शन हे इंद्रायणी माते तू आम्हाला घडवलंस. आम्ही धन्य झालो, आम्ही धन्य झालो. धन्य म्हणवीन इह लोकी लोका, धन्य म्हणवीन इह लोकी लोका. भाग्य आम्ही तुका देखियेला, भाग्य आम्ही तुका देखियेला. आरती तुकारामा,
सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पाय राखविया आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारीले कैसे हे तुकोबाचे अभंग उदकी रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पाय राघविया आरती तुकारामा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पाय राखविया आरती तुकारामा आरती तुकारामा आरती तुकारामा निशिदान देवा देवा तुझा विसरण भावा विसरण भावा तुझा विसरण भावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा संत संग देई सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी सुखे घालावे आमासी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी पांडुरंग हरी 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 नमस्कार रसिको. संपूर्ण कलापिनी आणि सृजन नृत्य विद्यालयाच्या टीमकडनं आपल्याला मनपूर्वक धन्यवाद. आणि भारतीय विद्याभवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांनाही मनपूर्वक धन्यवाद की ही संधी उपलब्ध करून दिली. भारतीय विद्याभवनचे श्री नंदकुमार काकिर्डे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे आम्ही अत्यंत ऋणी आहोत. आणखीन या अडचणीमध्ये सुद्धा वेळेवर अडचण दूर करण्याबद्दल सर्व जे टीम भारतीय विद्याभवनची झटत होती त्या टीमसाठी आणि इतर तंत्रज्ञांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवून
त्यांना धन्यवाद देऊयात. या नाटकाचे प्रयोग सर्वत्र करण्याची कलापिनी आणि सृजन विद्यालयाची इच्छा आहे. त्यामुळे आपण नक्कीच संपर्क साधू शकता आणि ह्या तुकाराम महाराजांच्या विचारांचा नृत्यात्मक प्रभाव आणि प्रसार सर्वत्र व्हावा ही इच्छा. मी कलाकारांची ओळख करून देण्यासाठी मिनल कुलकर्णी, लेखक, दिग्दर्शक, नृत्य दिग्दर्शक आणि इंद्रायणीची प्रमुख भूमिका. कलाकारांची ओळख करून देते. सर्वप्रथम संगीत दिग्दर्शन ज्यांनी केलं होतं ते संपदाताई थिटे. वरती या सगळेजण. संगीत हा या नाटकाचा खूप महत्त्वाचा भाग आहे. आपल्याला जाणवलं असेल की संगीत हे कॅरेक्टर म्हणूनच जणू काही या नाटकात संपूर्णपणे वावरतं. तेव्हा संगीत दिग्दर्शनाची अतिशय समर्थ बाजू जिने सांभाळली ती ज्येष्ठ गायिका संपदाताई थिटे. त्याचबरोबर हे अभंग ज्यांनी आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवले ते प्रसिद्ध गायक संजीव मेहेंदळे. तबल्याची साथ करणारा मंगेश राजहंस. पखवाजाची साथ करणारे पवन झोरगे. तालवाद्यांची साथ करणारे प्रवीण ढवळे. गायनाची साथ करणाऱ्या डॉक्टर प्राची पांडे, प्राची गुप्ते, धनश्री शिंदे आणि प्रणव केसकर. प्रणवनी आज तंत्र आणि गायन अशा दोन्ही बाजू सांभाळलेल्या आहेत. त्यानंतर प्रमुख भूमिका असलेल्या सगळ्यांचा परिचय करून देते. तंत्रज्ञांचा परिचय आधी करून देते. ज्यांनी सगळा गोंधळ सॉल्व करून आज प्रयोग सुरळीत पुढे नेला ते ज्यांनी पार्श्वसंगीताची आणि तंत्रज्ञाची बाजू सांभाळली. प्रतीक मेहता, अनिरुद्ध जोशी पार्श्वसंगीताची बाजू सांभाळलेली आहे. लाईटचा प्रश्न ज्यांनी सोडवला तो प्रकाश योजनाकार विनायक काळे. नेपथ्य केलं ते अभिलाष भवाळ, आदित्य धामणकर, आदित्य अभिलाष, राकेश परदेसी, हेमंत आपटे. हेमंत कुठे गेला? आणि प्रणव केसकर मगाशी तो तंत्रज्ञानमध्येही होता. कुठे? स्वच्छंद जिने लाईटची बाजू सांभाळली ती स्वच्छंद गंदगे. स्वच्छंद पुढे ये. हां अच्छा, ती वर्ण प्रकाश योजना करतीच आहे अजूनही. आणि प्रमुख कलाकारांचा परिचय करून देते. तुकाराम महाराजांची भूमिका ज्यांनी साकारली मिहीर देशपांडे. 2 कीर्तनकार विराट सवाई आणि प्रसन्न कुलकर्णी. आवलीची भूमिका करणाऱ्या डॉक्टर विनया केसकर. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणारा चैतन्य जोशी. मंबाजीची भूमिका करणारे संजय मालकर. रामेश्वर भट्टाची भूमिका करणारे राजीव कुंठेकर. गंगाधर पंतांची भूमिका करणारे समीर महाजन. विठ्ठलाची भूमिका करणारा जागृत कुंठेकर. संताजीची भूमिका करणारा विजय कुलकर्णी. आता सगळ्या नृत्य कलाकारांची ओळख करून देते मी. दीपांशू सिंग, पुढे ये दीपांशू. प्रशांत धुळेकर, नमन शिरोडकर, ऋतिक पाटील, ऋतिक ये, रोहित दुलगुडे, ऋषिकेश कठाडे आणि यश गव्हाणे. त्याबरोबर सगळ्या नृत्य करणाऱ्या मुलींचा परिचय करून देते मी. शरयू पवनीकर, पूनम बोराटे, श्यामली देशमुख, क्षितिजा बावले, सुप्रिया नायर, सिद्धी शहा, अंकिता कुचेकर, समा भावसार, जान्हवी सरोदे, अनुजा जैन, मैत्रेयी कोल्हापुरे आणि स्फूर्ती शेट्टी. वेशभूषेची जिने बाजू सांभाळली ती दीपाली जोशी आणि रंगभूषा करणारे अरविंद सूर्य. ड्रेपरीसाठी खूप मोठी जबाबदारी हिने पार पाडली आहे आणि अरविंद काका वेशभूषेसाठी. या सगळ्या टीमचं व्यवस्थापन ज्यांनी सांभाळलं ते आमचे सूत्रधार विनायक भालेराव आणि कलापिनीचे विश्वास असणारे शिरीष जोशी. शिरीष दादा वरती या.
इथलं सगळं व्यवस्थापन शिरीष दादा आणि विनायक भालेराव यांनी सांभाळलेलं आहे. आणि आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक डॉक्टर आनंद परांजपे, आपण यांना ओळखतो. तळेगावला एवढे कलाकार हे आहेत ते 1 किंवा 1 शतांश आहेत. एवढे तळेगाव कलाकारांनी व्युत्पन्न किंवा अशी खाण आहे, त्याचे काही पैलू आपल्याला आपलं समोर सादर करता आले, याच्याबद्दल आम्ही खूप कृतज्ञ आहोत. भारतीय विद्याभवन इन्फोसिस फाउंडेशनचे आणि आपण सर्व रसिक प्रेक्षकांचे. कारण आपल्या दाद आणखीन रसिक चोखंदळ अशी दाद आपण जी दिली, लहान लहान प्रसंगांनासुद्धा आपण जे उचलून धरलं आणि टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत केलं, त्याच्याबद्दल आपलेही मनपूर्वक धन्यवाद. शेवटी आपल्या चरणाशी एकच मागणे, ह्याची दानं देगा देवा, तुझा विसर न व्हावा, विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा. धन्यवाद. याचे प्रयोग करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आपण निश्चितच यासंबंधी आपण संपर्क साधावा. धन्यवाद. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की, सब संतन की जय. धन्यवाद.